तुलिका पार्टीसाठी तयार होत होती आणि जतीनने तिला बजावलं, मेकअप जरा नीट कर, ते डोक्यावर डाग दिसायला नकोत आणि केस जरा मोकळे ठेव, पाठीवरचे वळ दिसत आहेत. हे ते वळ होते जे जतीनने एका क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर तुलिकावर हात उचलला होता. आणि मग तुलिकाने केस मोकळे करताच जतीन तिच्या जवळ आला आणि त्याने अगदीच मोठासा हार तिच्या सेटच्या कलेक्शनमधून हातात घेत तिला अगदीच घालून दिला आणि म्हणाला, काय मस्त दिसतेस ग तू तुलिका, खरंच खूप सुंदर दिसतेस ग तू. आज सगळे तुलाच बघतील. आणि तो हसतच खोलीबाहेर निघून गेला. तुलिका नंतर तयार झाली. आज त्यांच्या लग्नाचा 10वा वाढदिवस होता. सर्वात जवळचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक आमंत्रित होते. म्हटलं तर घरी छोटीशी पार्टी होती. जवळपास सर्वांचं आगमन झालं होतं आणि सगळ्यांचं लक्ष दोघांच्या एंट्रीवर होतं. सासू सासरे सर्वांचं स्वागत करत होते. तुलिकाचे माहेरचेही हजर होतेच. त्यांनाही तुलिकाने काय नशीब काढलं म्हणून असं सासर मिळालं असं वाटत होतं. आणि मग सुंदर फिल्मी स्टाईलमध्ये दोघांची हातात हात घालून जिन्यावरून खालच्या मोठ्या हॉलमध्ये एंट्री झाली. भारी दागिने आणि वजनदार डिझायनर लेहंग्यात तुलिका अति महागड्या शेरवानीत जतीन अतिशय मोहक वाटत होते. ते येताच केक कटिंग आणि रिंग एक्सचेंज सेरेमनी करण्यात आली आणि मग जेवायला सुरुवात झाली. त्या सगळ्या थाटात तुलिका स्वतःला सावरत सर्वांचं हसून स्वागत करत होतीच. तिची वर्गमैत्रीण त्याच शहरात होती, तीही आमंत्रित होतीच. जतीन कोणासोबत बोलतानाही तुलिकाला एकटं सोडत नव्हताच. कधी तिची सासू सोबत असायची तर कधी जतीन. तुलिका तिची मैत्रीण प्रीतीला भेटायला आली. प्रीती आणि आकाश दोघेही 2 दिवसाआधी तुलिका आणि जतीनला अचानक मॉलमध्ये भेटले होते. प्रीती तुलिकाच्या अचानक समोर आली होती. तिच्या मुलाला एक्सिलेटरवरून पडताना वाचवताना त्यांची भेट झाली आणि जतीनने त्या दोघांनाही आजच्या पार्टीचं आमंत्रण दिलं होतं. प्रीती, येलं तू किती गोड दिसते आहेस. आणि काय गं, तुला तर असले भारी कपडे मुळीच आवडत नव्हते ना. तेवढ्यात सासू म्हणाली, अगं तो लाचा मी खास करवून घेतला आहे माझ्या मैत्रिणींच्या बुटीकमधून. आणि मग प्रीतीने गोड स्माईल दिली आणि तुलिकाच्या गळ्यातल्या हाराला हात लावत म्हणाली, किती सुंदर डिझाईन आहे गं ह्याची, महाग वाटतो. मग मागून जतीनने एंट्री करत म्हटलं, अरे माझ्या पत्नीसाठी ह्याच्यापेक्षा सुंदर दुसरं काय असू शकते. आणि त्याने प्रीतीच्या नवऱ्याला हात धरून सोबत त्यांच्या मित्रांकडे नेलं. आता फक्त प्रीती आणि तुलिका एकमेकांसमोर होत्या. मग तुलिकाने विचारलं, तू कशी आहेस. काल कार्यक्रमाच्या नादात झोप झाली नाही का तुझी. खुश आहेस ना. शेवटी तुझा प्रिन्स भेटला तुला. थाट आहेत ना तुझे. तुलिकाने तिच्या लहान मुलाला कळेवर घेतलं. काही बोलणारच होती तर तिच्या मुलाचं खेळणं खाली पडलं. ती जशी ते खाली घेण्यासाठी वाकली तसे तिचे मोकळे केस पाठीवरून समोर आले आणि प्रीतीने पाठीवरच्या काही लालसर जखमा बघितल्या. तेवढ्यात नातवाला जवळ घेण्यासाठी सासू आल्या आणि मग प्रीतीला बघत म्हणाल्या, लग्न झाले तरी तू अशी साधी का राहतेस. एखादा मोठा दागिना घालायचा ना. की घाईत लॉकरमधून काढणं विसरलीस. प्रीतीने गोष्ट सांभाळून घेत, हो लक्षातच नव्हतं माझ्या. आणि 2 दिवस सुट्ट्या होत्या ना असं म्हणत गोष्ट बदलली. मग त्या म्हणाल्या, बरं जेवून घ्या, तुमच्या गप्पा झाल्या असतील तर. प्रीतीने तुलिकाच्या हाताला हात धरला आणि तिला परत म्हणाली, लतू तू नक्की खुश आहेस ना. तुझ्या मनासारखं स्वातंत्र्य आहे ना तुला. मला नंतर फोन कर. जाऊ दे, तू फक्त मला एक मेसेज टाक, मी तुला भेटायला येईन. तुलिका तिला म्हणाली, अगं तू बघते आहेस ना सगळं माझ्या मनासारखंच आहे. तू उगाच काळजी करतेस. आणि तिच्या डोळ्यातल्या अलगद पाण्याला तिने हातानेच पुसलं. प्रीती घरी परतली पण मनाने खूप समाधानी होती. स्वतःचं एकपत्री मंगळसूत्र कपाटात काढून नीट ठेवत होती. प्रकाश तिला म्हणाला, तुझ्या मैत्रिणीचा हार खूप छान होता. मस्त वाटली मला मंडळी. एकदम जबरदस्त शाही थाट होता तुझ्या मैत्रिणीचा नाही. आणि आपण किती वर्षापासून प्रत्येक बोनसवर विचार करतो की तुझ्या मंगळसूत्रात आणखी एक पदर जोडू म्हणून, पण जमतच नाही. मलाही माझ्या राणीला सोन्याने मढवावीशी वाटते. प्रीती प्रकाशचा हात हातात घेत म्हणाली, मला तशीही दागिन्यांची आवड नाहीच. आणि तुमच्याशी लग्न झाल्यानंतर तुम्ही जो मला दागिना दिला तोच तर खूप मोठा आणि मौल्यवान दागिना आहे माझ्यासाठी. माझं स्वातंत्र्य, जे मला वडिलांच्या घरीही नाही मिळालं. तुम्ही मला माझं व्यक्ती स्वातंत्र्य दिलंत. लग्नानंतरही मला शिक्षण पूर्ण करू दिलंत. मला माझ्या आवडीचे कुकिंग आणि पेंटिंग क्लास करण्यास प्रोत्साहन दिले. मी काय घालावं आणि काय नाही ह्यावर तुमचा कधीच आक्षेप नव्हता. मला माझ्या माहेरी जाण्यासाठीच्या परवानगीसाठी कुणाच्या मागे लागावं लागत नाही. माझं घर मी मनासारखं सजवते आणि माझ्या मनात येईल तसं मी वागते. मला तुमच्यासोबत भांडण्याचंही स्वातंत्र्य आहे आणि रुसण्याचंही.
मला कुठल्याच दागिन्याची गरज नाही. माझं स्वातंत्र्यच मला लाख मोलाचं आहे आणि मी अशीच सुंदर दिसते. हो ना प्रकाश तिच्याकडे बघतच राहिला आणि म्हणाला, काय गं? मग तुलिकाच्या सासूला का सांगितलंस की तुझे दागिने लॉकरमध्ये आहेत म्हणून? प्रीती हसत म्हणाली, माझ्या मनमोकळ्या सौंदर्याचं गुपित त्यांना कुठे माहीत होतं. मग मीही त्यांच्याच शब्दांना दुजोरा दिला. माझं लाख मोलाचं स्वातंत्र्य काय नाही ना कुठल्या तिजोरीत राहू शकत. बघितलंत का तुम्ही? तुलिका कशी शोभेची बाहुली बनून फिरत होती. अंगभर दागिन्यातही तिला मनातलं स्वातंत्र्य कैदेत होतं. तिच्या चेहऱ्यावर नाही पण तिच्या डोळ्यात जाणवली मला तिची कैद. तिला मनासारखं सासर भेटलंय पण मनासारखं स्वातंत्र्य देणारा नवरा नाहीच. कदाचित ती प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याची नाही तर सासूची परवानगी घेत होती. स्वतःच्या विचाराने काहीच करत नव्हती आणि कुणाकडे काहीतरी बोलेल म्हणून तिला एकटंही सोडलं जात नव्हतं. सतत तिचा नवरा किंवा सासूबाई तिच्या अवतीभोवतीच फिरत होते. बोलेल तिच्याशी कधीतरी, पण आत्ता मला माझ्या नवऱ्यावर प्रेम येते. तुम्ही मला मौल्यवान दागिना दिलाय स्वतंत्र विचार करण्याचं आणि माझे विचार जगण्याचंही. म्हणूनच मला ते एकपदरी मंगळसूत्र घालण्यात खूप आनंद आहे. मध्येच त्यांच्या मुलीचं झोपेत रडणं सुरू झालं आणि दोघेही तिला सांभाळण्यात गुंग झाले. स्त्रीला कुठल्याच भारी भक्कम दागिन्याची गरज नाही जेव्हा ती मनानं स्वतंत्र असते नवऱ्यासोबत. आणि तोच सर्वात महागडा दागिना आहे. ज्या नवऱ्याने तो तिला दिला त्याची बायको जगातील सगळ्यात सुंदर बायको दिसते कुठल्याही दागिन्याशिवाय. तर मित्रांनो, कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.